बघा विद्यार्थी मित्रांनो, सरासरीवर आधारित खूप महत्वाचा प्रश्न आपल्या पुढे काय दिलाय प्रश्न बघा. एका क्रिकेट खेळाडूच्या 24 सामन्यांची धावांची सरासरी 28 आहे. त्याने 25व्या सामन्यामध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 होईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, त्याची 24 सामन्यांची सरासरी सरासरी 28 आहे आणि 25 सामन्यांची सरासरी किती होते म्हणते 29. मग विद्यार्थी मित्रांनो, ते 25व्या सामन्यामध्ये किती रन काढल्यावर त्याची सरासरी 29 होईल असं विचारले. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला धावा काढायच्यात 25व्या सामन्यात किती काढल्यात. मग विद्यार्थी मित्रांनो, असं काढू शकतो का आपण बघा, 25 सामन्यात एकूण धावा म्हणजे टोटल 25 सामन्यात एकूण धावा किती काढल्यात, त्यातून जर आपण 24 सामन्यामध्ये एकूण किती धावा काढल्यात हे जर वजा केलं तर आपल्याला 25व्या सामन्याचा धावा निघणार. मग विद्यार्थी मित्रांनो, 24 सामन्यामध्ये एकूण धावा काढलेल्या कशा काढायच्या, सामने गुणिले सरासरी. 24 गुणिले 28 करायचं. 24 सामन्यात किती धावा काढल्या हे आपल्याला निघतं. 24 गुणिले 28 करा, किती येतं बघा. 24 8 92, हातचे आले 19, 24 दुनी 48, 48 आणि 19 किती विद्यार्थी मित्रांनो 67. म्हणजे त्यानं 24 सामन्यामध्ये 672 रन काढले. तसंच 25 सामन्याची सरासरी 29 आहे. मग आपण 25 सामन्यामध्ये त्यानं टोटल किती रन काढले ते आपण काढू. बघा 25 9 2.25, हातच्या आले 22, 25 दोन्ही 50, 50 आणि 22 किती 72, म्हणजे 725. बघा विद्यार्थी मित्रांनो, 25 सामन्याचा विचार केला तर त्यानं 725 रन काढलेत. 24 सामन्याचा विचार केला 672 काढलेत. बघा 725 मधून 672 वजा केलं तर 25व्या सामन्यामध्ये किती रन, 25व्या सामन्यामध्ये किती रन काढले हे आपल्याला निघून जाईल. बघा 725 वजा 672, बघा 5तून 2 गेले 3, 12तून 7 गेले 5, इथे शून्याला शून्य, म्हणजे किती 25व्या सामन्यात त्यानं 53 रन काढले असणार. म्हणजे पर्याय क्रमांक किती 4 आपलं उत्तर येणार.